रायगडच्या महाडमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। येथील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य आरती वानखेडे यांना मारहाण करण्यात आली आहे। त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। या महाविद्यालयाचे निलंबित धनाजी गुरव यांनी जबरदस्तीने घुसून आरती वानखेडे यांची प्राचार्यपदाची खुर्ची हिसकावली। एवढंच नव्हे तर आपल्याला बेदम मारहाण केली आणि महाविद्यालयात तोडफोड सुद्धा केली असा आरोप आरती वानखेडे यांनी केला आहे। यापूर्वी असाच वाद झाला होता, तेव्हाही आरती वानखेडेंनी मारहाण करण्यात आली होती। डॉक्टर आरती वानखेडे या उच्च शिक्षित दलित महिला प्राचार्यांच्या मारहाणीकडे पोलीस शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मात्र न्यायालयाच्या आदेशावरून कायदेशीर मार्गाने आपण प्राचार्यपदाचा ताबा घेतल्याचा दावा धनाजी गुरव यांनी केलाय। दरम्यान डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था म्हणून महाडच्या या कॉलेजबाबत अनेकांच्या भावना संवेदनशील आहेत आणि ह्या प्रश्नाची तड लागलीच पाहिजे अशी माझी विनंती आहे। जर ही तड लागली नाही तर माझ्या पुढे आत्महत्येशिवाय कुठलाच पर्याय नाही की मला प्राचार्य पद कोणाच्या आणि कोणत्या गटाचं याच्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे। दलित उच्च शिक्षित महिलेला अशा पद्धतीचे तिचे केस ओढून तिचे हात पिरगळून तिला छाती बुक्क्यामध्ये मारून पूर्ण माझे अंग सुजलेलं आहे। मी सकाळी पण दवाखान्यात गेली होती पण तो नंबर जास्त आणि मला इथलं प्रेमिसेस पण सोडता येत नाही, त्यामुळे मी दवाखान्यातून परत आली आणि मला पूर्णतः आत्ताही जर कोणी म्हणजे फील केलं तर मला पूर्णतः ताप आहे। नाही, कोणताही वादंग झाला नाही। माझ्या ऑफिस सुपरिटेंडेंटने मला खुलं करून दिलं माझं कार्यालय आणि मी येऊन बसलो। सकाळी 6 वाजता तुम्ही आलात? हो, मी लवकरच आलो कारण प्राचार्याला 24 तास ड्युटी आहे, त्यामुळे मी तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो। गेली 50 वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या या महाविद्यालयामध्ये 2008 साली अतिशय काळ्या पावलाने गुरव नावाचा प्राचार्य या ठिकाणी रुजू झाल्यापासून त्या माणसाने अनेक इथं वाईट कृत्ये केली। मुलींच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळं त्याच्याविरुद्ध महाडकरांनी आंदोलन केलं आणि त्याला इथून संस्थेने सस्पेंड केल्याच्या नंतर हा या ठिकाणी ज्या प्राचार्या आरती वानखेडे या बौद्ध समाजाच्या महिला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने महाविद्यालयाचं कामकाज बघत असताना अचानक 9 नोव्हेंबरला सकाळी 6-6:30च्या दरम्यान मुंबईतले महिला व पुरुष असे गुंड घेऊन त्यांनी या कॉलेजची मोडतोड केली, दरवाजे तोडले, केबिन तोडली आणि एका उच्च शिक्षित बौद्ध समाजाच्या महिलेला बेदम मारहाण केली।